तर मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 24 नोव्हेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की महिपतची पूजा यथासांग पार पडलेली असते आणि भटजी सांगतात की आता हार घेऊन ये. महिपत म्हणतो साक्षीला, अगं हार कुठे आहे? साक्षी म्हणते हार गाडीतच राहिला. आणि मग ती आणि सचिन गाडीतला हार घ्यायला जातात. पण तेवढ्यात लाईनीत उभे असलेल्या प्रतिमाला तिचा धक्का लागतो आणि प्रतिमाच्या हातचं पूजेचं सगळं सामान खाली पडतं. अर्जुन इकडे विचार करतो की कमाल आहे, त्या बाईने जो मार्क सांगितला की सायलीच्या खांद्यावर असायला हवा होता, तो मार्क त्याच्या खांद्यावर नाहीच आहे. असं कसं होऊ शकतं? आणि तेवढ्यात त्याच्या एक डोक्यात कल्पना येते. नंतर आपल्याला दाखवतात की सायली एका बाईशी बोलत उभी राहते रांगेमध्ये आणि प्रतिमा हळूहळू पुढे सरकते आणि तिला महिपत दिसतो. महिपतला बघितल्यावर प्रतिमाला लक्षात येतं की हाच माणूस तिला स्वप्नात दिसला होता आणि ह्याच माणसाने तिचा ॲक्सिडेंट करवलेला. पण तिचं स्वतःवर विश्वासच बसत नाही की खरोखर हाच माणूस असेल का? नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. अर्जुन मधुभाऊंना विचारतो, "मधुभाऊ, हा फोटो सायलीचाच आहे ना? मला माहिती आहे तुम्ही आजारी आहात, पण मी अशा सिच्युएशनमध्ये अडकलोय ना की मी ह्याच्यातून बाहेर पडणं शक्य नाहीये. तुम्हीच मला मदत करू शकता." पण मधुभाऊ काही डोळे मिचकवत नाहीत. अर्जुन म्हणतो, "तुम्ही ब्लिंक का नाही करालात? म्हणजे हा फोटो सायलीचा नाही, कोणत्या वेगळ्या मुलीचा आहे का?" आणि तेवढ्यात मधुभाऊंच्या डोळ्याची पापणी लवते. म्हणजेच अर्जुनच्या लक्षात येतं की हा फोटो सायलीचा नसून कोणत्यातरी दुसऱ्याच मुलीचा आहे. तेवढ्यात अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आणि तो म्हणतो की DNA रिपोर्ट्स आलेत. अर्जुन म्हणते, "एक काम कर, तू हॉस्पिटललाच ये, मी मधुभाऊंकडे." DNA रिपोर्ट्स वाचून अर्जुनच्या लक्षात येतं की सायली आणि मैनावतीचे सॅम्पल मॅच नाही करत आहेत. मग अर्जुन म्हणाला की मागच्या वेळेला मॅच कसे झाले? म्हणजेच कोणीतरी सॅम्पल बदलले असणार. कारण त्या व्यक्तीला हवं होतं की सायली ही मैनावतीचीच मुलगी आहे हे सिद्ध व्हायला हवं. इकडे मंदिरामध्ये प्रतिमा महिपतचा माग काढत त्याच्यापाशी जाते. तेवढ्यात महिपतच्या हातात पुजारी आगीचं थाळी देतात. महिपत ती थाळी घेऊन देवीभोवती प्रदक्षिणा घालतो आणि प्रतिमाला तेच दृश्य दिसतं जे तिच्या ॲक्सिडेंटच्या वेळी घडलेलं असतं. हे सगळं चालू असताना प्रतिमा महिपत समोर जाऊन उभी राहते. पण महिपतच्या हातातली आग बघून प्रतिमा अजूनच घाबरते आणि महिपत ती आग तिच्या जवळ अजून नेतो तिला घाबरवायला. हा सगळा प्रकार बघून प्रतिमा चक्कर येऊनच पडते. तेवढ्यात सायली तिकडे येते आणि सायली महिपतला म्हणते, "तू काय केलंस?" महिपत म्हणतो, "त्यांना आधी सांभाळा, मग मला बोलवा, बघा त्यांना काय होतंय." मग सायली प्रतिमाच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून तिला जागं करते. सायली विचार करते की प्रतिमा त्या आगीला बघून घाबरल्या की ह्या महिपतने काय केलंय? त्याला बघून तर नाही ना घाबरल्या? इकडे अस्मिता कल्पनाला म्हणते, "मम्मा, बघितलंस तू, सचिन सकाळपासून फोन करत नाहीये ना, माझ्या मेसेजचा रिप्लाय देतोय." कल्पना म्हणते, "अगं झालंय ना तुझं काल त्याच्याशी बोलणं, आता परत काय सारखं सारखं?" अस्मिता म्हणते, "मम्मा, मला काही चैन पडत नाहीये, मी दिल्लीला जाते." कल्पना म्हणते, "मी तुला एकटीला जाऊ देणार नाहीये. तुझे बाबा आले 2-3 दिवसांनी की तू जा त्यांच्यासोबत." अस्मिता म्हणते, "मम्मा सॉरी, मी नाही थांबू शकत. तू येतेस का माझ्यासोबत?" कल्पना म्हणते, "अगं मी एवढ्या लगबगीने कशी येऊ? घरात कोणीच नाहीये." अस्मिता म्हणते, "ठीक आहे, मी जाते. माझं फ्लाईटचं बुकिंग झालं." इकडे सायली प्रतिमाला तिच्या घरी घेऊन येते. अर्जुन आणि रविराज देखील आलेले असतात. अर्जुन म्हणतो, "नक्की झालंय काय?" सायली म्हणते, "ॲक्च्युली मीच बाजूला व्हायला नको होतं. मी तुमच्याशी फोनवर बोलायला गेले तेवढ्यात त्या मंदिरात जाऊन पोहोचल्या. पण त्यांच्यासमोर तोपर्यंत महिपत उभा होता आणि त्याच्या हातात धूपारती होती." अर्जुन म्हणतो, "मग कदाचित त्याने ती घाबरली असेल का?" तेवढ्यात प्रतिमाला जाग येते. ती म्हणते की तो माणूस दिसला ना की मला कसं तरी होतं एकदम. रविराज म्हणतो, "कोण तो माणूस?" पण प्रतिमा सांगण्याच्या परिस्थितीतच नसते, ती एवढी घाबरलेली असते. मग सायली महिपतचा फोटो काढून प्रतिमाला दाखवते आणि म्हणते, "प्रतिमा, आता तुम्ही शांत व्हा. मला एक गोष्ट सांगा की हा तोच माणूस होता का?" प्रतिमा त्याला बघून किंचाळायला लागते. सायली म्हणते, "मला माझं उत्तर मिळालंय." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात अर्जुन म्हणतो, "आपल्याला आता तर कळलंय की प्रतिमा त्या महिपतला बघून घाबरली. पण त्याचं काय कनेक्शन असेल?" रविराज म्हणतो, "हा तोच माणूस ज्याच्या मुलीने मर्डर केला होता आणि त्याची मुलगी आता मेली. तो महिपत शिकरेच होता. आठवतंय का तुम्हाला त्या केसबद्दल?" रविराज म्हणतो, "पण तुझा त्याच्याशी काय संबंध आहे आणि तू एवढी बघून का घाबरतेस?" मग प्रतिमाला तिचा अपघात आठवतो. ती फक्त एवढंच म्हणते, "अपघात, अपघात." रविराज म्हणतो, "महिपतचा हिच्या अपघाताशी काहीही संबंध असला तर मी स्वतः जाऊन त्याचा गळा दाबेन." मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.